now the person whom Mr. Sahasrabudhe described as the master translator, and we have read her translated works, so many of them, so that we are so well versed. But in case those of you who would like to recall on this occasion the extensive work that she has done in the field of translation, so here is a person who has translated 21 novels from Kannada language, 3 short story collections, 5 plays, 2 autobiographies, 4 works are in the offing, and a lot of miscellaneous writing for newspapers, magazines, etc. She has 4 independent novels in Marathi to her credit and radio plays also. And this is in a span of about 45 years. There is such a person, and she is no other than Dr. Mrs. Uma Kulkarni. Up to date, she has bagged 13 awards, including Kendriya Sahitya Akademi's first prize in 1990, Varadraj Award by Karnataka Sangh, Bombay in 1995, Special Award by Maharashtra Foundation, USA in 1997, one by Pune Marathi Granthalaya, other by Maharashtra Sahitya Parishad in 1998, one more by S.L. Gadre Matoshri Puraskar by Maharashtra Seva Sangh Mulund, so many of them. And आपल्यापैकी अनेकांना कन्नड साहित्याचा, कारण जे अत्यंत समृद्ध साहित्य आहे, आपल्या मराठी संस्कृतीच्या इतकं जवळचं आहे, त्यामुळे ते जाणून घेणं आपल्याला खूप आवडतं. परंतु भाषेचा अडसर इतका होता, तो उमाताईंच्या भाषांतरांमुळे दूर झाला आणि S.L. भैरप्पांसारखे ख्यातनाम लेखक आपल्यापर्यंत पोहोचू शकले, त्याचं संपूर्ण श्रेय आपण उमाताईंना देतो. त्याबद्दल आपण त्यांचे कृतज्ञ आहोत. आणि आता आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला त्यांचे विचार जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ट्रान्सलेशन रिक्रिएशन इज द टॉपिक that she has chosen for today's speech. उमाताई. सुरुवातीची दोन्ही भाषणं इतके छान झाले की त्याच्यापुढे आता ट्रान्सलेशनवर मी काय बोलणार असं मला वाटायला लागलेलं होते. त्यातही सहस्त्रबुद्धेंचं भाषण ऐकताना म्हटलं सगळेच माझे टॉपिक त्यांनी संपवले, आता मी काय करू. म्हटलं की ठीक आहे, कन्नड मराठीपर्यंत कोण आलेलं नाही तर आपल्याकडे आहे बोलायला. सर्वप्रथम म्हणजे माझा हा बायोडेटा जो घेतला गेला तो बहुतेक इंटरनेटवरनं घेतला, त्याच्या बऱ्याच चुका आहेत. तर त्यामुळे काय म्हणजे मी गेली साधारण 82 सालापासून मी अनुवाद करते. मी हा मुद्दाम आकडा सांगितला, म्हणजे जवळजवळ 31 वर्ष मी अनुवाद करते. त्यावेळेला जर का मला कोणी सांगितलं असतं की आता टोकेकरकर बाईने कसे एखादी संस्था अनुवादाच्या संदर्भात काढते आणि ती आर्थिकदृष्ट्या वगैरे अशी चांगली चालू शकते, तर मला सुद्धा तेव्हा पटलं नसतं. तर त्यामुळे सर्वप्रथम मी या संस्थेला शुभेच्छा देते या निमित्ताने. आणखी आमच्यासारख्या अनुवादकांना काम करायला उत्साह येण्यासारखं जे काय आहे, कारण मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात की पहिला ट्रान्सलेशन घेऊन आम्ही जसे प्रकाशकांच्याकडे फिरलेलो होतो, तर आता इथं प्रकाशक आहेत, सगळे आहेत आणि काय छान पद्धतीने सगळं आनंदित चाललाय. तर ते बघून मला खरंच फार आनंद वाटतोय. आता इथं मी माझे सगळे जे अनुवाद आहेत ते इथे सगळं आपण क्रिएटिव्ह म्हणजे सृजनात्मक ट्रान्सलेशन विषयीच बोलतो आहोत. ते एका दृष्टीने चांगलं आहे, कारण व्यावसायिक दृष्ट्या जर का या क्षेत्रात स्थिरावायचं असेल तर काही तुम्हाला अशा पद्धतीचं काम करावं लागेल. त्यामुळे सुरुवातीलाच मी एक असं सांगते, म्हणजे एक आश्वस्त करते की जो कोणी अनुवादाच्या क्षेत्रात पडणार असेल तर ह्या दोन्हीची जर का कोणी सांगड व्यवस्थित घातली की थोडं ह्या जाहिरातींचं वगैरे अशा पद्धतीचं काम करत थोडाफार पैसा मिळवायचा आणि स्वतःच्या आनंदासाठी असं एक क्रिएटिव्ह छानपैकी काम आपण आपल्या हातात घेतलं आणि त्याच्यामध्ये स्वांत सुखाय पण तुम्हाला आनंद मिळू शकतो. तर हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. आणि तुम्हाला म्हणजे ज्यांना आपण एकदा स्वतःचा शोध घेतला आणि आपण अनुवादात आनंद घेऊ शकतो ह्याचा जर का आपल्याला शोध लागला तर हे करिअर करायला हरकत नाही. कारण आता म्हणजे बाकी पब्लिशिंग ह्याच्यातलं तर आपण इथं बरंच बोलतोय, पण आता हळूहळू ह्या चॅनल्स वगैरे वाल्यांना सुद्धा अशा पद्धतीच्या गरजा लागत आहेत. मी स्वतः अशी एक पूर्ण सिरियल, एक कन्नड मधली सिरियल होती, तिचं मराठीसाठी ETVला पाहिजे होतं, तर जवळजवळ 400 एपिसोड मी पण त्यावेळेला पुन्हा त्या म्हणजे त्याचा सोनियाचा उंबरा नावाने मी ती पूर्ण केली. तर पण इथं अनुवाद क्षेत्रामध्ये जे तुमचे गुण असतात ते तिथं दोष ठरू शकतात की तुम्ही सही अनुवाद करायला लागला तर त्या क्षेत्रात हे होतं. पण जरा त्यातला क्रिएटिव्हिटी लक्षात घेऊन तुम्ही केला तर मला ही गोष्ट
एक सांगायचं आहे की ह्या पद्धतीने जर तुम्ही नीट स्वतःचं करिअर प्लॅन केलं, आम्ही केलं नव्हतं पण हे केलं तर ते चांगल्या प्रकारे करिअर होऊ शकतं, हे मला या सुरुवातीला सांगायचं आहे. हे असं सगळं हे अनुवाद करत असताना काही गोष्टींच्या बाबतीत आपण अगदी गृहीतच धरतो की जेव्हा तुम्हाला 2 अनुवाद करायचे, अनुवादाच्या क्षेत्रात पडायचंय तेव्हा तुम्हाला या 2 भाषा तर यायला पाहिजेत. म्हणजे ह्याच्याविषयी काही वाद असायचं कारण नाही. सहस्त्रबुद्धेने सांगितलं त्याप्रमाणे मी पण अगदी सहमत आहे की ह्याच्यामध्ये एखादी कलाकृती समजून घेण्यासाठी तुम्हाला ती भाषा यावी लागते. त्यासाठी तुम्हाला डिक्शनरी मदत करू शकते, काही व्यक्ती मदत करू शकतात, काही व्यक्ती पण तुम्हाला त्याच्यासाठी मदत करू शकतात, लेखकाची तुम्ही मदत घेऊन त्याला काय म्हणायचं ते समजून घेऊ शकता. पण जेव्हा तुम्हाला एक्सप्रेस करायचं असतं ते मात्र तुम्हालाच एक्सप्रेस करायचं असतं आणि त्यामुळे ज्या भाषेमध्ये तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे त्या भाषेविषयी तुम्ही अत्यंत सावध आणि त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट हे घेतलेच पाहिजेत. त्यासाठी मला माझा अनुभव सांगायचा आहे. माझा एक अनुवाद प्रकाशित झाला आणि त्याच्यानंतर मी माझे पुढचे 1-2 अनुवाद माझ्या हातात होते. त्या काळात मला आमचे एक चांगले स्नेही डॉक्टर द पुंडे हे मराठीचे प्राध्यापक आमच्या संपर्कात आले आणि त्यांनी माझे पहिले 2 अनुवाद फार बारकाईने वाचून दिले की कशाच्या दृष्टीने, मराठीच्या दृष्टीने. आपल्याला सगळ्यांना वाटत असतं की आपली मातृभाषा आपल्याला येते वगैरे, पण लिहिताना तुम्हाला कळतं की ती तुम्हाला तशी व्यवस्थित येत नसते. तुम्ही एक्सप्रेस करताना तिथं बऱ्याच एकच शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा वापरता. ट्रान्सलेशन करताना समजा आता मी सुरुवातीला शिवराम कारंथांच्या सारखा लेखक घेतलेला होता जो मागच्या जनरेशनचा, त्यांना मोठी मोठी वाक्य लिहायची सवय आहे. त्या पद्धतीने तुम्ही ठेवायचा प्रयत्न करत गेला की ते वाक्य इतकं क्लमझी होतं की तुम्ही वाचून बघितलं तर तुम्हाला सुद्धा कळत नाही, म्हणजे वाचकाला कळायचा प्रश्नच आहे. तर या सगळ्या अडचणीतून मार्ग काढत काढत सुरुवातीच्याच माझे 2 अनुवाद माझे ते पुंडे सर आणखीन त्यांच्या पत्नी या दोघांनी वाचून मला बारकाईने त्याच्या सूचना केल्या. तर अनुवादकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की फीडबॅक आपण घेत राहायला पाहिजे. आजही मला कोणीतरी म्हणजे हे ओरिजिनल लेखक आपल्या मस्तीत राहू शकतोय, अनुवादकाला ही मस्ती परवडत नाही. कारण एका कलाकृतीचे उत्तम अनुवाद सुद्धा 3-4 होऊ शकतात. म्हणजे माझा एकमेव आहे असं म्हणायचं कारण नाही. पर्वचा उल्लेख झाला, कुणाला माहिती माझ्या जनरेशनचा तो एक अनुवाद होता, समजा आणखीन एक 10-15-20 वर्षानंतर आणि एक नवीन पिढीचा एखादा अनुवादक येईल, तो आपल्या पद्धतीने पण उत्तमच अनुवाद करू शकेल. त्यामुळे अनुवादकांनी ही मस्ती करून उपयोगाची नाही. आपण आपल्या पिढीचे अनुवादक असतो, आपण आपल्या पिढीच्या वाचकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ते जे काय आहेत ते कष्ट घेऊन ते करायला पाहिजे. त्यातल्या हे जे कष्ट आहेत की आपल्या ज्या भाषेमध्ये मला एक्सप्रेस करायचं आहे त्या भाषेसाठी आपण जागरूक राहायला पाहिजे. आमच्या घरी आम्ही दोघेही नवरा बायको अनुवादक आहोत. म्हणजे मी कन्नड मधलं मराठीत करते आणि माझे मिस्टर विरूपाक्ष कुलकर्णी हे मराठी मधलं कन्नड मध्ये करतात. तर त्यामुळे आमच्या घरात 2 पेपर असतात, एक मराठी पेपर एक कन्नड पेपर. कारण त्यांना त्यांची भाषा जिवंत ठेवायची, मला माझी भाषा जिवंत ठेवायची. म्हणजे सीमा प्रश्न फक्त बेळगावलाच असतो असं समजायचं. तर त्यामुळे मला काय सांगायचं आहे की त्यांची कन्नड पुस्तकांचं कपाट वेगळं असतं आणि माझं मराठीचं असतं. ते कन्नड वाचून वाचून आपली जागा जागृत ठेवत असतात, मी मराठी वाचून वाचून माझी भाषा जागृत ठेवत असते. माझा सांगायचा मुद्दा इतकाच आहे की ज्या भाषेमध्ये आपल्याला लिहायचं आहे त्या भाषेत ती भाषा आपली तरतरीत ठेवायला पाहिजे आणि ती पण बदलत असते. तर 30 वर्षापूर्वीची भाषा आणि आजची भाषा मराठी भाषा यात सुद्धा बदल होत चाललेला असतोय, लेखकाप्रमाणे हा बदल होत असते. तर या सगळ्याच्या विषयी खूप जागरूक राहायला पाहिजे. मला दुसरं एक वाटत आहे की अनुवादकाने पुस्तकाची निवड करताना कशी करावी. सुदैवाने मला सगळे चांगले लेखक भेटले, कबूल आहे. कन्नडमध्ये याहीपेक्षा चांगले लेखक पण बरेच आहेत. मग मी निवड करताना मी काय करते, मी मराठी वाचक आहे, माझी मातृभाषा मराठी आहे. माझे ते मी सांगायची ही जागा नाही, कारण मी लग्नानंतर कन्नड वगैरे शिकलेली आहे, ती स्टोरी सांगायची ही वेळ नाही. मला एक सांगायचं आहे की मी मराठीचे वाचक आहे आणि मराठी साहित्याचा एक असा प्रवाह आहे आणि त्या विशिष्ट टप्प्यावर एक लेखक इथे अप्रिशिएट होत असतोय. म्हणजे माझ्या कन्नड मधले सगळे उत्तम लेखक आज मराठीला अप्रिशिएट होतील का, तर त्या कन्नडच्या प्रवाहामध्ये ते मोठे जरी लेखक असले
तरी मराठीच्या प्रवाहात ते जिथे येऊन मिसळले जातात त्या ठिकाणी ते स्वीकारले जातात काय हा प्रश्न असतो. वेगवेगळ्या संस्था जेव्हा अनुवाद करून घेतात त्यावेळेला एक वेगळा क्रायटेरिया असतो की त्या भाषेतली उत्तम कलाकृती निवडली. साहित्य अकादमी, NBT, नॅशनल बुक ट्रस्ट त्या भाषेतली मीटिंग येतात, तिथली उत्तम कलाकृती निवडली जाते आणि त्याचे अनुवाद करून इतर 15-16 भाषांवर ते लादले जातात छापून. तर त्या भाषांना गरज आहे का? त्या भाषा कुठल्या टप्प्यावर आहे हे मी जिथं आहे तिथून बोलते ना. ह्याला विद्वानांच्याकडनं उत्तरं असतील, पण वाचकांचा विचार करता मी वाचकांच्या बाजूची अनुवादिका असल्यामुळे मला असं वाटलं की ते त्या टप्प्याला एक हे करायला पाहिजे. आता भैरप्पांचा उल्लेख झाला. कर्नाटकात भैरप्पांना प्रतिगामी लेखक मानलं जाते, त्याच्यावरती वेगळे खूप मोठी तिथे चर्चा वगैरे होते. महाराष्ट्रासारखा पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्राने भैरप्पांचा पटकन स्वीकार केला. त्यांची वंशवृक्ष कादंबरी पहिली मराठीमध्ये आली तेव्हापासून सगळ्या कादंबऱ्यांचा मराठी वाचकांनी स्वीकार केला. मी या गोष्टीचा विचार करते त्याच्या बाहेर उभं राहून की हे का घडलं. तर मी एक मराठीतले एक मोठे समीक्षक होऊन गेले. ते फक्त असे गोमय कुलकर्णी नावाचे होते. त्यांच्याशी मी बोलताना हा विषय काढला. म्हटलं वंशवृक्ष मधला जो काय सगळा हे आहे ड्रामा की त्यातल्या त्या विधवा दुसरा विवाह करून जाते आणि तिथे ती सुखी होऊ शकत नाही. या गोष्टीला तिकडची लोक म्हणतात की हे भैरप्पांनी प्रतिगामी पद्धतीने दाखवलेलं आहे. ते उलट दुसऱ्या संसारात सुखाने राहायला लागली, तिला परत पोरबळ झाली असं दाखवायला पाहिजे होतं. म्हणजे ते म्हणजे आधुनिक ठरले असते आणि हे जुनं काय हे करतात. तर मला गोमा कुलकर्णींनी एक फार चांगली गोष्ट सांगितली. ते म्हणाले मराठीच्या साहित्य प्रवाहामध्ये एक पण लक्षात कोण घेतो सारखी कादंबरी आली आणि त्यामध्ये एक शंकर मामांजी नावाचं एक कॅरेक्टर होतं की जे असंच खूप कर्मठ होतं आणि त्याने आपल्या सुनेबरोबर ते जे काय वागलं आणि त्यामुळे मराठीला शंकर मामांजीने खूप कर्मठपणे वागलेलं एवढंच दाखवलं. वंशवृक्षमधले श्रोत्री धार्मिक आहेत पण त्यांचं एक समर्थन आहे, त्यांच्या सगळ्या वागण्याला त्यांचं एक लॉजिक आहे. हे लॉजिक आमच्या समोर कधी आलं नव्हतं. वंशवृक्षाच्या मध्ये ते पहिल्यांदा आमच्या समोर आलं आणि म्हणून महाराष्ट्राने त्याचा स्वीकार केला. दुसरा एक गोष्ट मला अशी जी मला दुसऱ्या एका माणसाने सांगितलं त्याच गप्पांमध्ये ती मला जास्त पटली. महाराष्ट्राने साहजिकच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सुधारणा हा प्रकार, सामाजिक सुधारणा हा महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात होत आहे, होत गेल्या मागच्या शतकापासून वगैरे. त्याचा तो इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या अगदी कर्वेपासून वगैरे सगळं आपल्याला ते माहिती आहे. या सगळ्यात आपण पुढे 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 चाललेलो आहोत. आता महाराष्ट्रात असा एक टप्पा येतो आहे की आमची मुळं कुठे आहेत, आमची मुळं कुठं हरवली काय, असं एक मागं वळून बघायच्या मूड मध्ये समाज असताना भैरप्पांच्या कादंबऱ्या मराठीमध्ये यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे मराठी वाचकांना काहीतरी आमचं जुनं कळतंय ह्याच्यामधनं असं वाटून असेल असं मी म्हणते. हे विद्वानांचं मत नाही, मी एक अनुवादिका म्हणून मला जी जाणवलेली गोष्ट आहे. मला इथे सांगायचा मुद्दा हा आहे की पुस्तकाची निवड करताना मराठीचा प्रवाह आणि मूळ साहित्याचा प्रवाह काय पाहिजे ते असू दे, इथून आमच्या प्रवाहाला काय पाहिजे ते आपण जर का आणत गेलं तर ते अनुवाद जास्त वाचकांपर्यंत वाचले जातात. मुंबईमधले 2 कन्नड लेखक फार मोठे लेखक होते, ते साहित्य अकादमी वगैरे त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत. तर त्यांची पुस्तकं कर्नाटकात खूप गाजतात. तर मला काही जणांनी सांगितलं की तुम्ही त्यांची पुस्तकं काय ट्रान्सलेट करत नाही, त्याच्यामध्ये मुंबईचं वगैरे खूप त्यांनी चांगलं वर्णन केलेलं आहे. मी म्हटलं मुंबईच्या वर्णनासाठी ट्रान्सलेटेड कादंबरी वाचायची मराठी वाचकाला गरज नाही. आम्हाला मंगळूरमध्ये, बेंगळूरमध्ये, म्हैसूरमध्ये काहीतरी असेल तर आम्हाला वाचण्याचा रस आहे. आणि कर्नाटकात त्या कादंबऱ्या म्हणजे मोठे लेखक आहेत. मला त्या लेखकांच्या मोठेपणाविषयी बोलायचं नाहीये. माझा मुद्दा मला फक्त एवढाच सांगायचा आहे की या भाषेचा एक प्रवाह आहे आणि खूप वेळेला आपल्याला असं दिसतं याच कारणासाठी मराठीमध्ये आपण ज्या कादंबऱ्यांनी प्रभावित झालेलो असतो त्या कादंबऱ्यांचे इंग्लिश अनुवाद गेले तर तिथं कोणी विचारत नाही. ट्रान्सलेशनचा दर्जा हा भाग आपण बाजूला ठेवू, पण तिथं कोणी विचारत नाही. कारण ह्या इथं ज्या आपण ज्यांनी प्रभावित झालेलो असतो त्याच कुठल्या तरी तिकडच्या कलाकृतीची छाया असतात, पडछाया असतात, कार्बन कॉप्या असतात, वाईट कार्बन कॉप्या असतात. त्याच्या परत अनुवाद करून ते कशाला वाचतील. मग त्यांना आमच्याकडच्या दुय्यम, तिय्यम, चौय्यम अशा दर्जाच्या कादंबऱ्या ज्या आम्ही म्हणतो
की ह्या काही श्रेष्ठच कादंबऱ्या नाही, त्यांना काहीतरी ग्रेट वाटतं त्याच्यामध्ये आणि ते लोक उचलून देतात. ही देवाणघेवाणातली गंमत जी आहे तर ही जरा लक्षात घेण्यासाठी मला असं वाटतं की मला जे म्हणायचं आहे तो त्याच्या मागचा हेतू आहे. मी स्वतः आणखीन एक तथ्य पाळते. मी असं समजते की अनुवादकाचा एक एक पिंड असतो, एक एक पिंड असतो, तर एखाद्याचा कवितेचाच पिंड असतो. त्या माणसांनीच फक्त कवितेचा अनुवाद करायचा फंदात पडावा. ज्याला प्रोजचा अनुवाद करायची आवड आहे आणि ते आहे त्यांनी या फंदात पडू नये. माझ्यावर एक आरोप केला जातो की तुम्ही दलित साहित्याचा अनुवाद का करत नाही कन्नडमध्ये. मी म्हटलं माझी ती मर्यादा समजा, कारण दलित भाषा खूपशी त्या भाषेमध्ये रुजलेली आहे आणि माझी जी भाषा आहे त्याला भाषेला ते आणि त्या सगळ्या आलीच तरच त्या दलित साहित्याची मजा आहे. त्यामुळे जर त्या नाही तर मी तिथली एक अशी एक कथा इथे आणून सांगण्यात मी त्या लेखकावर पण अन्याय करीन. त्यामुळे मला असं वाटलं की अनुवादकाने आपला एक एक पिंड आहे, तो पिंड लक्षात घेऊन आपण काय अनुवादित करावं हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणखीन एक मुद्दा मला सांगावा सारखं वाटतं की जो आता इथं आलेला नाही आहे. आपण भाषांतर करतो, इथं अनुवादक आहेत, आपण भाषेचा अनुवाद करतो. काय करतो आपण, म्हणजे शब्द इकडचे तिकडे ठेवतो का, तर ते मग मशीन पण करेल आणि काही दिवसात कॉम्प्युटर वगैरे येणारच आहे. मग तुम्ही आम्ही कशाला करणार. तर हे काय आहे, तर हे आपण करतो तो फक्त असं भाषेचा अनुवाद. मग भाषेच्या त्या येणाऱ्या अडचणी, त्या अडचणी हे सगळं आहे. या सगळ्या सकट एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एक संपूर्ण कलाकृती, मग ती कथा असो, कादंबरी असो, नाटक असो, हे सगळ्या गोष्टी संपूर्ण कलाकृती म्हणून काहीतरी ती सांगायला धडपडतीये. वाचकांपर्यंत काहीतरी एक सांगण्यासाठी तिची धडपड सुरू आहे आणि लेखक हे सगळं करतो आहे त्याच्या भाषेमध्ये. आपण जरा थांबून, म्हणजे फक्त वाक्याच्या वाक्य इकडे तिकडे ठेवायच्या गडबडी हे करायच्या आधी लक्षात घ्यायला पाहिजे की हा सगळा खटाटोप हा लेखक का करायला लागलाय, ह्याला काय पोचवायचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी ही व्यूहरचना केलेली आहे. पहिल्या ओळीपासून, त्या कादंबरीच्या कथेच्या पहिल्या ओळीपासून तो लेखक तुम्हाला कुठेतरी घेऊन चाललेला आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे एकदा त्या अनुवादकांनी लक्षात घेतलं मग तो सगळा तो अनुवाद आहे तो अगदी व्यवस्थित मूळ कलाकृती ज्या टोकापर्यंत जाऊन पोचते त्या टोकापर्यंत जाऊन पोचते. मग तिथं वाक्याला वाक्य आलं का, शब्दाला शब्द आलं का, हे प्रश्न फार बाजूला घेतात. किंबहुना मी असं म्हणते की जर का एक मी कन्नड कादंबरीचा अनुवाद करते म्हणून मी कन्नड मराठीच्या संदर्भात बोलते. आता एक मी पर्वाचा उल्लेख निघाला म्हणून आपण फक्त पर्वच पकडू. आता तर पर्ववर कन्नड भाषेमध्ये जर समीक्षा आली असेल तर ती समीक्षा आणि मराठीमध्ये समीक्षा आली असेल तर ती समीक्षा, या दोन समीक्षा पॅरलल जायला पाहिजेत. म्हणजे तिथला दोष त्यांनी काही दोष तिथे दोषी दाखवले असतील तर मराठीवाल्यांनी ते दोष दाखवायला पाहिजे समीक्षकांनी. आम्ही अशा समीक्षेचे पण प्रयोग केलेले आहेत. आम्ही शिवराम कारंतांच्या मराठीमध्ये आलेल्या 8-10 कादंबऱ्यांवर मराठीमध्ये आलेली समीक्षा कन्नडमध्ये ट्रान्सलेट करून त्याची कन्नडमध्ये पुस्तक केलेलं आहे. ಕಾರಂತರ कादंबरीಗಳು महाराष्ट्रीय दृष्टीಯಲ್ಲಿ, म्हणजे काರಂतांच्या कादंबऱ्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये हा खटाटोप केला. तेव्हा गंमत काय लक्षात येतं की हे जे ट्रान्सलेशन समीक्षक जेव्हा लिहितात तेव्हा ते कोटेशन देतात, वाक्याचे संदर्भ देतात. अमुक पानावरच्या अमुक वाक्यामध्ये शिवराम कारंत असं म्हणाले असं म्हणतात आणि तुम्ही अनुवाद तपासायला बसला ते वाक्य तिथं यायला, तुम्ही काय म्हटले ते यायला पाहिजे. कारण तुम्ही कन्नड ट्रान्सलेशन मध्ये मराठी पृष्ठसंख्या देऊन चालत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला कन्नडमध्ये ते मिळावं लागत नाही आणि मग त्याचा काही गफले लक्षात येतात. काही वेळेला म्हणजे काही बऱ्याच अंशी म्हणजे थोडं मुद्रणातला राक्षस काही म्हणतात, मुद्रा राक्षसाचा विनोद वगैरे म्हणतात ना, कसले एखाद दुसरे दोष असतात. पण शक्यतो सगळ्या अनुवादकांनी फार व्यवस्थित काम केलेलं असतं. आता याच पद्धतीचं आम्ही भैरप्पांच्या पुस्तकात कादंबऱ्यांवर जे मराठीमध्ये समीक्षा लेख आले त्याचंही आम्ही कन्नड पुस्तक करतो. एक मला इथं टिप म्हणून सांगायचं आहे, मोठे अनुवाद करणारे लोक जे आहेत त्यांच्यासाठी मला हे मुद्दाम सांगावं वाटते. आता आपण जेव्हा मोठं पुस्तक अनुवादाला घेतो तेव्हा आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत लिहित जातो. त्याला आपल्याला काही वेळेला 2 महिने लागतात, 4 महिने लागतात,
गृहकृत्य दक्ष घरातलं सगळं करत करत करायचं. म्हणजे पाहुणे आले, महिना गेला, मुलगी बाळणपणाला आली, 1.5-2 महिने गेले, असं करत आपलं अनुवाद कार्य जेव्हा चालतं त्यावेळेला मध्ये खूप गॅप पडते. आणि मग जेव्हा पूर्ण अनुवाद तयार होतो तेव्हा घाईघाईने पब्लिशरकडे पाठवायचं नाही. त्यावेळेला आपण एकदा वाचायचं. आपण एका बैठकीत जेव्हा वाचतो तेव्हा असं लक्षात येतं की सुरुवातीची आपली भाषा वेगळी होती, हळूहळू आपलीच 6 महिन्यात भाषा बदलत गेले. आपण सुरुवातीला एक शब्द वापरत होतो, काही वेळेला ओरिजिनल लेखक पण असं करतात, नावाच्या नावं बदलतात, ते सोडून द्या. पण आपण अनुवादक आहे, ओरिजिनल लेखकांना क्षमा असते, आपल्याला क्षमा नसते. त्यामुळे घाई न करता पुन्हा एकदा शांत डोक्याने एक 13 पुस्तक आपण वाचतोय असं वाचायला लागलं की आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला करेक्शनला होतं. पण हे मी मुद्दाम म्हणजे बऱ्याच, आणि प्रॉब्लेम काय होता माहिती का, पुस्तक हातात घेतल्यावर पहिल्याच 2-4 पानामध्ये जर का वाचक मागं पडला तर पुढचं पुस्तक वाचतच नाही ना. म्हणजे आपलंच नुकसान आहे, आपली एवढी मेहनत वाया जाते. त्यामुळे मला असं वाटतं की सुद्धा हे करायला पाहिजे. आणि मगाशी मी ते सांगितलं की सुधारणेला नेहमी वाव असतो. आजही मी माझ्या ट्रान्सलेशनवर म्हणजे कोणी काही मला कॉमेंट सांगितले तर मी लक्ष देते. अनुवादकांनी ऐकून घ्यायचं. पण मी दुसरं पण सांगते की आपल्या इतके सगळे त्याच्या त्या विषयात नसतात, त्यामुळे सगळं ऐकायचं नाही. आपण शेवटी अनुवादक आहे, आपल्याला आपण प्रामाणिकपणे करतोय तर आपण मन उघडं ठेवायचं, काय म्हणता येते. आणि समजा त्यांनी उगीच खुसपट काढली असेल तर आपण काही ऐकायची गरज नाही. पण काही वेळेला असं होऊ शकतं की आपण पण माणूस असतो, आपल्याकडनं चुका होत असतात, तर तो इगोचा प्रश्न न करता तिथं लगेच दुरुस्ती करायची. हे कारण अनुवादाला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सुधारण्याला भरपूर वाव असते. त्यामुळे हे करायचं आहे. हे एवढे मुद्दे मी आणलेले होते, पण आता त्यांचं भाषण ऐकता मला आणखीन 1-2-3 मुद्दे जर असं त्याच्यावर बोलावंच नका वाटतं. एक विषय झालेला होता की आपण जे पुस्तकाचा अनुवाद करतोय ते आपल्या भाषेतला अनुवाद वाटायला पाहिजे. अगदी खरं आहे. म्हणजे आपल्या भाषेतलं, आता मराठीतलं पुस्तक आपण दुसऱ्या भाषेतलं असेल तर मराठी वाचकाला ते त्याच वाटलं पाहिजे. पण अनुवादकांनी काही पथ्य पाळायला पाहिजे. कन्नड मराठीच्या संदर्भात मला फक्त एकच उदाहरण द्यायचं आहे की आता तिथं एखाद्या स्त्रीला, आपल्याकडे ढालगज भवानी म्हणायची पद्धत आहे. ढालगज भवानी म्हणजे त्याला आपल्याकडे ऐतिहासिक संदर्भ आहे. पेशव्यांच्या काळात एक सगळ्यात पुढे एक भवानी नावाची हत्तीण असायची, तिला ढाल वगैरे लावलेली असायची, ती युद्धात सगळ्यात पुढे असायची. त्यामुळे अशी पुढे जाणारी बाई जी असते तिला ढालगज भवानी म्हणायची आपल्याकडे मराठीमध्ये पद्धत आहे. मी कन्नड कादंबरीतला एखादा ट्रान्सलेशन करत असेल आणि तिथल्या एखाद्या बाईचं मला वर्णन करायचं असेल तर मला कन्नड बाकीचं सगळं मी तिथलं मंगळूर देते, तिकडचं आणखीन काहीतरी देते. हे सगळं मी जेव्हा देत असते तिथं मी जर ढालगज भवानी हा शब्द वापरला तर ते बरोबर नाही. असं एक अनुवादक म्हणून माझं मत आहे. आणखीन एक सांस्कृतिक शैलीचा अनुवाद होतो का, हा एक अनुवादकांना नेहमी पडणारा प्रश्न आहे. तर याही बाबतीत मला माझा अगदी म्हणजे आता आपला हा सगळा अनुवादकांचा ग्रुप आहे म्हणून मी माझ्या सगळ्या राग लोभासकट सगळं सांगते. मी बरेच असे अनुवाद करत गेले, पुरस्कार वगैरे सगळे मिळत गेले. मग जरा आमचं पण विमान चढलं. मी म्हटलं आता आपण ह्याच्या पुढे आता शैलीचा अनुवाद वगैरे पण आता आपण सुरू करायला पाहिजे. हे प्रयोग आता आपल्याशिवाय आणि कोण करणार. अशा सभेमध्ये जरा कौतुक होतं त्याने पण सगळं खरं वाटायला लागतंय जे काही बोललं जात आहे ते. अशा पद्धतीत मी म्हटलं की ठीक आहे म्हणून मी अनंत मूर्तींची एक अवस्था नावाची कादंबरी अनुवादाला घेतली. आणि साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकामध्ये माझी 90 सालापासून न चुकता, अलीकडची काही वर्ष सोडून द्या, पण न चुकता सदा डोंबरे माझी कथा छापायची. म्हणजे माझे ते इतके चांगले स्नेही आहेत, मित्र आहेत, माझ्या अनुवाद कार्याविषयी अस्थाट समजणारे आहेत. आणि मी अनंत मूर्तींच्या स्टाईल वगैरे मध्ये करत ती कादंबरी जरासा केली आणि त्यांना पाठवून दिली. ते दिवाळी अंकात कादंबरी छापायची पद्धत नसताना अनंत मूर्तींच्या वरच्या स्नेहापोटी सदा डोंबरेने ती कादंबरी छापायला घेतली. आणि 2-4 दिवसात त्यांच्याकडनं फोन आला की आम्ही तुम्हाला भेटायला येतो. म्हटलं काय झालं तर आले ते भेटायला. म्हणजे म्हटलं उमाताई या खेपेला तुम्ही नेहमीसारखं काम केलेलं दिसत नाही म्हणाले. म्हटलं काय झालं तर म्हणे सुरुवात सगळी किती अडखळल्यासारखी वाटते.
म्हणजे मी तो काय माझ्या परीने शैलीचा अनुवाद केलेला होता ना, त्याचं ते सगळं असं झालेलं होतं. मी म्हटलं काय झालं, नाही म्हणे ही सगळी वाक्य अशी खटकतात वगैरे असं सगळं झालं. म्हटलं बरं, म्हटल्यावर मग त्यातले पाठ वळल्यावर मी पुन्हा माझी जी पद्धत होती त्या पद्धतीने मी ट्रान्सलेशन केलं आणि मग ते म्हटलं हा आता कसं तुम्ही व्यवस्थित केलं. मला इथं सांगायचा मुद्दा असा आहे की शैलीचा अनुवाद तुम्ही जसाचा तसा करणं म्हणजे तुमचा असा मी सांगितलं त्याप्रमाणे आपला तो असू शकतो. मग काय अनुवादित होतंय म्हणजे आता मी अनुवादित करणारे जे वेगवेगळे लेखक आहेत, म्हणजे मी इथं अनंत मूर्ती करते, इथं भैरप्पा करते, इकडं गिरीश कर्नाड करते. मग या सगळ्यांचे अनुवाद करताना एकच भाषा म्हणजे माझी ही एकच भाषा यायला पाहिजे काय, तर माझा असा अनुभव आहे, अनुभवच म्हणते मी. प्रत्येक कलाकृती तुमच्याकडनं वेगळ्या शैलीची मागणी करते. तर ही आतली गोष्ट आहे, म्हणजे आता ह्याच्यावर मला सिद्ध करता येणार नाही, पण ती पूर्ण कलाकृती मी जे म्हटलं ती काय सांगू पाहते हे तुम्ही लक्षात घेतलं तर ती शैली, ती कलाकृती तुमच्याकडनं तुमच्या पद्धतीने शैली बनवून घेते. त्यामुळे ह्या शाब्दिक अट्टहासात न पडता शेवटी आतून जे काय आहे त्याला आपला एक मान्य करून त्या पद्धतीने ती शैली आपल्या भाषेत घेऊन लिहायला पाहिजे. आता माझं एक चार नाही ना, एकच माझं स्वतंत्र पुस्तक आहे केतकर वहिनी नावाचं. तर त्या पुस्तकाच्या निमित्ताने मला बाकीच्या माझ्या वाचक म्हणतात की ही तुमची भाषा आहे ना, तर आम्ही तुमची भैरप्पांची भाषा, तुम्ही अनंतमूर्तींची भाषा, पूर्णचंद्र तेजस्वींची भाषा तुमची वेगळी वेगळी येते हे आम्ही सिद्ध करू शकतो. म्हणून हे मला त्या माझ्या मैत्रिणीने दिलेलं बळ आहे की आपली भाषा काहीही असते ती त्या कलाकृतीचा से म्हणणं लक्षात घेतलं तर त्या पद्धतीने आपापली शैली आपण बदलू शकतो. बाकी आपल्या सांस्कृतिक अनुवादाचा विषय आलेला होता, मला आलेला एक अडचण म्हणून सांगते. मी एक कथा अनुवादित करत होते, त्या कथेचं नाव होतं किडी गुरीनं गय्याळी गळू. ह्याच्यातली गय्याळी ही शिवी आहे. त्या पूर्ण कथेचं स्वरूप असं आहे की एका एरियामधल्या त्या ज्या होत्या बायका आहेत त्या दिसायला देखण्या आहेत, सामर्थ्यवान आहेत, त्या इतक्या बळकट आहेत, काम करतात, त्या अतिशय राबतात, ते इतक्या बळकट आहेत की आणि त्या गावचे सगळे पुरुष दारू पिऊन निकम्मे बनलेले आहेत. त्या बायकांची ताकद इतकी आहे की कुणी अडवायला आला तर एक मारला तर ती माणसं गप्प बसू शकते, इतक्या तर ताकदवर नाही. त्यामुळे या सुंदर आणि दिसायला सगळ्या देखण्या आहेत, या बायकांच्या नादाला कुणीही पुरुष लागू शकत नाही. मग अशा बायकांच्यावर आरोप करण्यासाठी एक म्हणजे हा सगळा त्या कथेचा हे आहे. मग अशा बायकांच्यावर आरोप केला तर काय, तर त्याला त्यांनी म्हटलेलं आहे म्हणून त्या आजूबाजूचे सगळे लोक म्हणत की त्या गावच्या बायका गय्याळी आहेत, म्हणजे एक शिव्यानेच त्या बायकांचा उल्लेख करायचा. माझी अडचण बघा ना, म्हणजे टायटल मध्ये सुद्धा ट्रान्सलेशन आलं, ती शिवी आली. आता तिथूनच मला ती कथा सुरू करायची आहे. बर, आमची परंपरा अशी की शिवी कुणा देऊ नये अशात आम्ही वाढलेलो. म्हणजे चुकून जर का काही तोंडून काही आलं लहान वयात तरी 2 कानपटीत बसायच्या असायच्या. आता प्रश्न आला की आता त्या गय्याळीला मी काय ट्रान्सलेट करू. त्याच्या आधी पण मला एक असा प्रश्न आलेला होता, कर्नाडांचं मी नाटक करत होते त्या तलेदंड नावाचं, त्याच्यामध्ये पण मला हा शिव्यांचा प्रश्न आलेला होता. आणि तेव्हा मी माझ्याकडची मॅक्झिमम मोठी शिवी म्हणजे नालायक अशी ती मी घालून पाठवल्यावर गिरीश कर्नाड मला ते परत पाठवायचे अंडरलाईन करून, इथं स्ट्रॉंग शिवे वापरा. त्या काळात मी कुणीच शिव्या देता का असं विचारत फिरत होते. तर त्यामुळे आता ह्या कथेची सुरुवात जिथं शिवीपासून झाली तर त्या ठिकाणी त्यामुळे मग मला धडपड करत मी विचारलं, मग मला एक शोध लागलेला होता त्या काळात दक्षिण महाराष्ट्रात या पद्धतीच्या शिव्या आपल्याला मिळू शकतात. आणि मग मला कळालं की गतकाळी अशी शिवी द्यायची पद्धत आहे बायकांना. म्हटलं बरं झालं शिव्या देता, माझा प्रश्न सुटला. तर त्यामुळे मी त्या कथेला किरीगोरच्या गतकाळ्या असं नाव देऊन माझी मी त्या संकटातून पाठवलं. एकच फक्त मी मुद्दा सांगून थांबणार आहे, कारण आपण अनुवादावर बरंच ऐकता आहात, त्या सगळ्यांचा पेशन्स आहे. त्यामुळे एक आपली समजूत अशी आहे की शेजारच्या भाषा आपल्या भारतीय भाषांमध्ये बरेच साम्य वगैरे हे म्हणजे त्या सगळ्या संस्कृतोद्भव असल्यामुळे त्याचा काही फारसा कोणाला अडचणी वगैरे येत नाही. त्या संदर्भातला माझा एक अनुभव सांगते. म्हणजे मला असं एकाने सांगितलेली कथा आहे, घडलेली गोष्ट आहे. कर्नाटकातली एक बाई होती,
आणि तिला एक मुलगा होता आणि तिला नवरा नव्हता. केरळमधला एक माणूस होता, त्याला मुलगी होती आणि हे जे केरळचा मुलगा आणि कर्नाटकाची मुलगी हे एकमेकाला भेटले, प्रेमात बिमात पडले, त्यांनी आपापसात ठरवलं लग्न करायचं. आता पुढे कसं काय जायचं, त्यामुळे हा मुलगा जो आहे हा इकडचा, तो गेला त्या मुलीच्या वडिलांच्याकडे आणि त्यांना सांगितलं की मला असं त्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे तुमच्या वगैरे असं म्हणून. तर त्यांनी सांगितलं, हे मी कन्नडमध्ये सांगते पण हे मराठीमध्ये पण आपल्याला चालू शकते. तर त्यांनी सांगितलं मला तुझ्या आई बरोबर संसार करावा लागेल. तर हा म्हणला मी माझं लग्न ठरवत आलं तर माझ्या आई बरोबर हा काय संसार करायचं बोलतोय माणूस. तर मी मल्याळम भाषेमध्ये संसार या शब्दाचा अर्थ चर्चा असा आहे. तर असे हे गोंधळ होऊ शकतात. म्हणजे आणि हे असंच आहे, असे बरेच आहेत की म्हणजे शेजारच्या भाषा आणि तोच शब्द आपल्याकडे वापरत असतो. उदाहरणार्थ शोकसभा याला कर्नाटकात संताप सभा असं म्हणतात. आता बऱ्याच वेळेला शोकसभेचा पर्यावसान संताप सभेत होत नाही वेगवेगळ्या कारणाने, पण त्यामुळे आपल्याला असं वाटतं की संस्कृत शब्द आहे तर मारा आपला चालते, असं होत नाही. तर भयंकर धोकेदायक असं हे संसार सारखे प्रकार व्हायची शक्यता असते. तर या निमित्ताने मला इथं बोलवलं. मी काय अनुवादाचे अभ्यासक नाही आहे, मी आपले अनुवाद करत असते, त्यामुळे मला थेरॉटिकल कोणीतरी बोलायला लागलं की पहिल्यांदा टेन्शन येते की आपण काय करतो हे असं. तर त्यामुळे मला माझे अनुभव मांडायची इथे संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते आणि